मला माहिती आहे मी तुमची जागा कधीच नाही घेऊ शकणार, पण माझ्याही नकळतच्या जबाबदाऱ्या माझ्या अंगावर पडल्या आहेत, त्या निभावून नेण्यासाठी माझी मदत करा. अरे तुझ्या आईला अशी आहे ज्ञानोबाची मेघ. साहेब माझ्याशी नीट कधी बोलणार? बोलतील. शत्रू जेव्हा आपल्याबद्दल गोडवे गातो ना तेव्हाच आपण सावध राहण्याची आवश्यकता असते. वाकनेस, माझ्या आईच्या जागी दुसऱ्या कुणाला नाही पाहू शकत ग. माझ्याकडे काही काम होतं का? मला तुमचा इंटरव्ह्यू हवा होता, चालेल ना? हे गणेश काय एवढ्या उड्या मारत पुढे चाललात? चहा बनवायला सांगायचे दामू काकांना. मला पण एक कप चहा सांग. एक कशाला, 2 पिया की. 2? काय लॉटरी लागली काय तुला? मला नाही, माझ्या ताईला लागली ना. गणेश असं बोलू नये. अरे तुझ्या ताईचं लग्न म्हणजे काही योगायोग नाहीये, तिचं नशीबच होतं. तिचं नशीब पहिल्यापासूनच होतं, मग तेव्हा का नाही आले पत्रकार तिची मुलाखत घ्यायला? पत्रकार म्हणजे? त्यांच्यासाठी तर चहा सांगायला चाललोय. कुठे आहेत पत्रकार? तो आहे तिथं ताई बरोबर. आणि तुझी ताई कुठे आहे? ती काय दरवाजात. बरं मला सांगा, तुमचं हे लग्न तुम्हाला अपघात वाटतो का? म्हणजे ज्या मुलाशी तुमचं लग्न ठरलं होतं तो मुलगा मांडवात आलाच नाही, पळून गेला, म्हणजे या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचं मत काय? मला नाही माहित. बरं मला सांगा, ज्या मुलावर तुमचं प्रेम होतं ते तुमचं प्रेम प्रकरण किती दिवस चालू होतं? हा प्रश्न तुझ्या घरातल्या बायकांना विचारला असतास का तू? म्हणजे एका मिनिटात जर इथं गेला नाहीस ना तर पुढच्या क्षणाला 2-4 पाय ठेवून जाशील. तुला कळायला नको काय बोलत होती त्याशी? काय नाही बोलले. मग इतका वेळ काय चाललं होतं? मला नाही माहित. म्हणजे वाकनेस, तोंड सांभाळून बोला. तुम्ही किल्लेदारांच्या मोठ्या सुनेशी बोलताय याचं भान असू द्या. आज जा. मला माहिती आहे तुझी काही चूक नाहीये. आज माफ करा साहेब, पण माझा हेतू वेगळा होता. या सगळ्याचा विचार लग्न होण्याआधी करायला हवा होता तुम्ही. वाकनेस, या लग्नामुळे जसे फायदे होणार आहेत तसे काही तोटेही होणार आहेत, हे ध्यानात ठेवा. आता काय झालं? कोण बोललं तुला? एवढी काही बोलू नाही. माझाच वेडेपणा झाला सगळं. माझी चूक झाली. अगं हो, पण काय रे नरसिंह, तू बोललास का काही तिला? नाही नाही, ते काही नाही बोलले मला. जागरच्या एका पत्रकारानं तिला एकटीला गाठलं आणि लग्नाबद्दल विचारत होता. तू काही बोलली नाहीस ना? ती काही बोलली नसेलही, पण चूक आपलीच झाली आहे. एका अडाणी माणसाला आपण थेट बोर्डाच्या परीक्षेला बसवलंय. नदी किनारी उन्हाळक्या करणाऱ्या एका मुलीला आपण थेट राज दरबारात आणून बसवलंय. त्यामुळे एका फालतू पत्रकाराच्या क्षुल्लक इंटरव्ह्यूला ती बळी पडणारच ना. पांडुरंग शपथ, मी काही बोलले नाही. बोलली नसेलही, पण या एका प्रसंगातून मला पुढचे धोके दिसत आहेत. म्हणजे इथून पुढे माझ्याबरोबर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात ती येणार नाही. हिचा असला मूर्खपणा मला संपवून टाकेल.
अरे शीतावरून भाताची परीक्षा करू नये. शेतावरूनच भाताची परीक्षा करायची असते आत्याबाई. अरे पण हिने करायचं काय? तुझ्या पदराखालच्या उभेत सुखात जगावं, हिंडावं फिरावं, चांगलं चुंगलं खावं. माझ्या मागे उन्हातानात कशाला फिरते? अरे पण मी काय म्हणते, आता नुसतं रडून काही होणार आहे का? मुळात तो इसम इथे आत आलाच कसा वाकणीस? काहीच कळत नाहीये साहेब. वाकणीस एक लक्षात ठेवा, ते काहीच नाहीये. अशी अनेक गिधाडं बाहेर टपून बसली आहेत आणि याला कारणीभूत तुम्ही आणि आत्याबाई आहात. साहेब आम्ही तर फक्त हे बघा वाकणीस, जर तुम्हाला असं वाटत असेल काय खेळी खेळली आहे, लावून दिलं का नाही लग्न, तर या तोऱ्यात राहू नका आणि परिस्थितीला सामोरे जा. यापुढे काळजी घेऊ साहेब. कोणाकोणाची काळजी घेणार आहात तुम्ही? हा, मी जे आता म्हटलं ना, गिधाडं टपून बसली आहेत, ते त्या पोरीला जगू देणार नाहीत आणि पर्यायाने मलाही. साहेब याची कल्पना होती आम्हाला. कल्पना होती, पण तरी का केली ती चूक? माझा जीव वाचवण्यासाठी? तर नाव लौकिक वाचवता वाचवता आमचा जीव जाईल तेव्हा काय कराल? साहेब आता या विषयावर बोलून काय फायदा? माझी चूक झाली असं वाटत असेल तर माफ करा. नाही वाकणीस, एवढ्यात संपत नाहीये. अशी माफी पावलो पावली मागावी लागणार आहे तुम्हाला, पावलो पावली. त्या दिवशी तुला बडवला तेव्हा गुन्हा कबूल केलास ना, आणि आता नाही म्हणतोस? अरे कोर्टात माझी काय इज्जत राहील? आज तुला कोर्टात हजर करायचं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा साहेब, मी खून नाही केला. म्हणजे त्या माणसाला मी दगड मारला साहेब, पण खून करण्याच्या उद्देशाने नाही. माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता साहेब. बाळा, माझ्या समोर सुद्धा दुसरा कुठलाच पर्याय नाहीये, कारण खून तूच केलायस. या लोकांनी मला फसवलंय साहेब. म्हणजे माझ्याकडनं गुन्हा झालाय, पण तो स्वतःचा बचाव करताना झालाय साहेब. चुकून घडला तरी तो गुन्हाच ना, आणि तोच तू कबूल कर. साहेब तुम्ही दुसरी बाजू समजून घ्या ना साहेब. हे बघ राजू, काय घडलं हे जर तू मला सांगितलंस, म्हणजे सविस्तर सांगितलंस, तर मी तुझी मदत करू शकेन. मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगितलं तर? तर मग तुझी मजा, यातून तुझी निर्दोष सुटका. याला उजळलाय की वाकणीस साहेब? 12 महिने माझा चेहरा असाच असतो परशु शेठ. असं नाही असं कसं? दादाचं लग्न झाल्यापासून जरा जास्तच उजळलाय. साहेबांच्या आयुष्यामध्ये एवढी चांगली घटना घडली आहे, त्याचा आनंद तुम्हाला नाही झाला परशु शेठ? असं कसं? जावं तर भाऊ असला म्हणून काय झालं बाबा, आनंद तर झाला ना. पण लग्न ज्या पद्धतीनं झालं की नाही, त्याचं कुतूहल मात्र वाटायला लागलंय बाबा. परशु शेठ, हल्ली बऱ्याच गोष्टींचं तुम्हाला कुतूहल वाटतंय, ते जरा कमी करा. काय बुद्धीला ताण देणं चांगलं नाही. अरे वा,
वाकणी साहेब, तुम्ही एवढे मोठी माणसं आहात की आमच्यासारखी सामान्य माणसं तुमच्या समोर दिपून जातात हो. लग्नाच्या दिवशी तुमच्या शर्टाला रक्त लागलं होतं. मी विचारलं तुम्हाला, काय कोंबडं कापलं काय? तुम्ही म्हणालात शांत चेहऱ्याने, कोंबडं नाही अख्खा बकराच कापला. तुम्हाला काय म्हणायचं आहे परशुराम साहेब? मला असं म्हणायचंय, बकऱ्याचं नाव कुठं राजन तर नाही ना? मला असं म्हणायचंय, बकऱ्याचं नाव कुठं राजन तर नाही ना? कोण राजन? पहिला क्या बात आहे. कोण राजन? लग्नाचा बँड वाजेपर्यंत राजन 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 जप चालला होता. लग्न झालं लगेच कोण राजन? क्या बात आहे. काय आहे परसू शेठ, नको असलेल्या गोष्टी मला आठवत नाहीत आणि ज्या मला हव्या आहेत त्या कधीच विसरल्या जात नाहीत. अरे वा वा वाकणी साहेब वा. म्हणजे राजन नावाची गोष्ट झाली म्हणायची. दादा उद्या निवडून आला आणि मुख्यमंत्री झाला की शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये धडा घाला राजनचा. एक होता राजन. वाकणीस, तर चला माझ्या बरोबर, एका ठिकाणी जायचं आपल्याला. वाकणी साहेब, धन्याने बोलवलं तुम्हाला, जायला पाहिजे. तुम्हाला जर शेपूट असते की नाही तर तुमच्या गळ्यामध्ये पट्टा घालून दरवाज्यामध्ये कुत्र्यासारखा बांधून ठेवला असता तुम्हाला. कुत्र्याला पण लाजवल असे गुण आहेत तो तुमच्या. जा, धनी बोलवतोय. वाकणी, कुठल्या बकरा कापलाय त्या बकऱ्याचं नाव शोधून काढल्याशिवाय राहणार नाही मी. अहिल्या, किल्ल्या दे. मी देणार नाही. आज ना उद्या तुला त्या द्याव्याच लागतील. या घराच्या रीतीप्रमाणे या किल्ल्या मोठ्या सुनेच्या कमरेला असतात. कसली रीत ठरवली कोणी? आता बाई मला एक सांगा, त्या मोलकरणीचं शिक्षण किती आहे? 10वी पासच ना? आणि ती आपल्या किल्लेदारांचं घर चालवणार? जे आहे ते आहे. हेच मान्य नाहीये मला. तुम्ही मध्यंतरी एका शाळा मास्तरणीला बोलवली होती. तिला सून केली असती तर चाव्या देणं मला मान्य होतं. निदान ती सुशिक्षित तरी आहे. पण हिचं काय, गावंढळ कुठली. अहिल्या, पास. फार बोलती असतो. मी माघार घेणार नाही. मी बोलणार. सांगितलंय तुला. आज ना उद्या तुला माघार घ्यावीच लागेल आणि ती तू स्वतःहून घेशील. का? भविष्य कळतं की काय तुम्हाला? मग तुम्हाला हेही माहित असेल की मी तुमच्या घराला पुरून उरले. एखादी गोष्ट मी ठरवली आणि ती झाली नाही असं होत नाही. माझी थोडीफार अशीच सवय आहे आणि त्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते. अहिल्या, माझा अंत पाहू नकोस. आत्याबाई साहेब, माझ्यासाठी नका भांडू. माझी खरंच लायकी नाही आहे या घरची मोठी सून होण्याची. अरे वा, म्हणजे कोणीतरी या घरात स्वतःची लायकी ओळखून आहे तर. छान, आवडला हा मला. चला आता झाडू घे आणि कामाला लाग. मला नको त्या चाव्या. तो मान यांचा आहे. यांच्याच कमरेला त्या शोभून दिसतात. बघा, एका मोलकरणीला कळू शकतं, मग तुम्हाला का नाही कळत आहे आत्याबाई?
वाकणीस रमावतीला सगळी निवडणुकीची तयारी चालली आहे ना? हो साहेब, कार्यकर्त्यांची तयारी जोरात चालली आहे. बोला लोटणकर. साहेब, महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी, कशाबद्दल? राजन आणि जानकीबद्दल. मग ते आत्ता फोनवरच बोललं पाहिजे का? का नको? मी तुम्हाला सांगतो, नंतर बोलूया आपण. पण साहेब, खरंच महत्वाचं बोलायचं आहे त्यांच्याबद्दल. बघा, मी तुम्हाला सांगितलेलं नंतर बोलूया. आता साहेब आहेत माझ्याबरोबर. अच्छा अच्छा, त्यांना आमचा नमस्कार सांगा. लोटणकर, अंथरूण बघून पाय पसरावेत. कमी बोला जरा. मी आता रमावतीला चाललोय. आल्यानंतर बोलूया. ठीक आहे. कोणाचा फोन होता? बँकेच्या चेअरमनचा. निवडणुका जवळ आल्या आहेत. कर्जदारांना काही कर्जामध्ये सूट देणार आहे का विचारत होते. परशुशी कसली एवढी खलबत चालली होती तुमची? काय नाही साहेब, इकडचं तिकडचं विचारत होते. तेच विचारतोय मी. इकडचं तिकडचं म्हणजे नक्की काय? काही विशेष नाही. त्यांचे नेहमीचेच प्रश्न आणि ठरलेली माझी नेहमीचीच उत्तरं. नेहमीचेच प्रश्न, नेहमीचीच उत्तर, इतके नेहमी भेटतं वाटतं त्यांना. तो इतका जवळचा केव्हापासून झाला? छे हो साहेब. या घरात प्रत्येकाच्या मनात काय प्रश्न उठत असतील हे चांगलं कळतंय मला. सारखं आपलं दुसऱ्याच्या कानाला तोंड लावण्यासाठी उत्सुकच असतात हे सगळे. आणि हे लग्न करून तर आपण माकडाच्या हाती कोलीतच दिलंय. नाही, पण त्यांच्या बोलण्यात तसं काही जाणवलं नाही. या लग्न प्रकरणाबद्दल काय बोलत नव्हता? त्याला काही संशय वगैरे? नाही साहेब, कसलाही संशय आलेला नाहीये. आपण आपलं काम बिनबोभाटपणे पार पाडलंय. आपल्याला नाही, तुम्हाला. तुम्हाला जे हवं होतं ते बिनबोभाट पार पडलेत तुम्ही. हे कसले मंत्र? काळी विद्या शिकून आलोय. करू काय तुझं कबूतर? करू काय बैल? करू काय? नाहीतर मायला दिवस रात्र राबत असते घरामध्ये. असं काय बोलताय? असं काय बोलताय म्हणजे? आता असं हेळसांडपणा करायचा नाही. पोरग कसं व्हायला पाहिजे? गुटगुटीत असं व्हायला पाहिजे. नाहीतर नाव विक्रमादित्य आणि पोरग कसं येईल? गाडी पैलवान, तिच्या आईला शेंबड. तुम्ही नका काळजी करू. आत्याबाई माझी खूप काळजी घेत आहेत. त्या आत्याबाईच्या म्हातारी तर लई डेंजर आहे. तिच्यावर आपला अजिबात भरोसा नाही. आज काय झालंय तुम्हाला? काय काही येडी ककोळी आहे तू? कळत नाही काय? आता आपल्या घरामध्ये कॉम्पिटिशन सुरू होणार. आता दादाचं लगीन झालं म्हणजे त्याला पण पोरग होणार. आपलं पोरग, कॉम्पिटिशन सुरू. मग त्यात घाबरण्यासारखं काय? दोन पोरांमध्ये कुस्ती झाली, आपलंच पोरग जिंकलं पाहिजे. कळलं काय? मग त्यासाठी आपल्या बाळाला गुटगुटीत करायची काय गरज आहे? आपण त्याला बुद्धिमान करूया. कोणाचं आहे पोरग? कोणाचं आहे? म्हणजे माझं पोरग आणि बुद्धिमान. काय अक्कल आहे काय? गणितामध्ये नापासच झालं पाहिजे. आणि मग मोठ्या झाल्यावर काय करणार तो? गोट्या खेळायच्या, अडदणगिरी करायची, अडदणगिरी करायची. कळलं काय? मग हेच खेळ का खेळायचं त्यांनी? बुद्धिबळ का नाही? हत्ती म्हणे सरळ चालतो आणि उंट म्हणे तिरका चालतो. हे लक्षात ठेवायचंय माझ्या पोराने. बुद्धिबळ काय नाही. माझं चुकलं बरं विक्रमादित्यांचे बाबा, मला माफ करा. आता कसं? इकडे समोर ये, समोर ये. हे बघ, आता मी ह्यो ताईत आणलाय. कळलं काय? ह्यो दंडामध्ये बांध. दंडामध्ये बांध. पोरगा असे एकदम दणकट होईल बघ. हे बांध 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 मी नंतर बांधते. नंतर नाही आता बांध.
मंत्र म्हणतो मी, तू बांध. ओम फाट फाट पडते म्हणते माझ्या ओम रिध्रिम सुफात होई तो फोम ऐकलं काय एवढं बांधता नाही तुला. आणि दंड आणि इकडे दंड इकडे आण. ओम फॉम थडतर पैतले तरी नेनवरी उठ फाट हंबडी ते बा इथं हडबडी लमरे पत्र ठेवा तरी सुत्रम्मा हाय असं नको. मंत्र मंत्र हसायचं नाही मग सांगितलं महाराजांनी मला. ए ठोम फोड रे. मंत्र पोचला पोराच्या कानापर्यंत. आता होणार दणकट मायला. तुला कोणी सांगितलं होतं मध्ये मध्ये बोलायला? थोडा वेळ गप्प बसता येत नव्हता? पण तुम्ही माझ्यासाठीच भांडत होतात ना. कोणी सांगितलं तुला मी तुझ्यासाठी भांडत होते म्हणून? मी या घराच्या रीतीसाठी शिस्तीसाठी भांडत होते. पण चाव्या त्यांच्या कमरेला काय आणि माझ्या कमरेला काय, असं काय फरक पडतो? खूप फरक पडतो. अहिल्याच्या कमरेला चाव्या राहिल्या तर आपल्याला बोलणारं कुणी नाही हा विश्वास वाढेल तिचा. माझं काही चुकलं का? हो चुकलं. याआधी अहिल्याच्या कमरेला चाव्या लावणं मला भाग पडलं होतं, पण मला ती नकोय. निदान या पदावर नकोय. तिच्यामुळे खूप माणसं दुखावली जात आहेत. पण तुम्ही समजावा ना त्यांना. अगं तिला समजावायचंच असतं तर एवढा खटाटोप करून तुला या घरात लग्न करून कशासाठी आणली असती? खटाटोप करून म्हणजे तसं काही नाही ग. जाऊ दे ना. याच्या पुढे नको त्या ठिकाणी तोंड उघडू नकोस. लक्षात ठेव.